झी 24 तास एक पाऊल पुढे. कॉमर्सच्या मुलांसाठी तुम्ही काय सांगाल की ज्यांना 25% पेक्षा कमी आहे किंवा नापास झालेले आहेत? अकाउंटन्सी मधला सर्टिफिकेट कोर्स आहे, टॅली मधला सर्टिफिकेट कोर्स आहे, बुक बाइंडिंग मधला सर्टिफिकेट कोर्स आहे, सेक्रेटरियल प्रॅक्टिस मधला सर्टिफिकेट कोर्स आहे, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स मधला सर्टिफिकेट कोर्स आहे आणि इकॉनॉमिक्स मधला सर्टिफिकेट कोर्स आहे. हे कोर्सेस करून देखील प्रायव्हेट कंपनीमध्ये 10 ते 15 वर्षामध्ये अतिशय उत्तम संधी आपल्याला मिळू शकते. 1,75,00,000 मुलं मुली भारतामध्ये जन्मतात आणि त्याच्यातली 90 लाख मुलं मुली नापास होतात किंवा कमी गुण मिळवतात. ही वस्तुस्थिती आहे, पण ही वस्तुस्थिती आपण स्वीकारून त्याच्यातून आपली संधी निर्माण करायची. ऑपॉर्च्युनिटी नॉक्स द डोअर वन्स आणि तो आजचा दिवस आहे. आजचा दिवस वा, अतिशय योग्य वर्णन केलं. मला तुम्ही सांगा, सायन्स विज्ञान शाखेमध्ये आज जी मुलं आहेत ज्यांना अत्यंत कमी 25% पेक्षा कमी मार्क पडलेत किंवा जे नापास झालेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संधी सांगाल? टू बी ऑर नॉट टू बी हा प्रश्न आहे. टू बी ऑर नॉट टू बी. 10वी नंतर अनेक मुलांना असं वाटत असतं की आपण डिप्लोमा इंजिनिअरिंग करावं का करू नये, करावं का करू नये. पण अनेक वेळेला आयत्या वेळेला ते 11वी 12वी जातात आणि 12वीला नापास होतात. त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. एकदा चुकलं म्हणून काय झालं, त्यांनी असं समजायला पाहिजे की मी 1.5 वर्ष उशिरा जन्मलो, त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, डिप्लोमा मेकॅनिकल, डिप्लोमा सिव्हिल, डिप्लोमा इन्स्ट्रुमेंटेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधला डिप्लोमा. याच्यासारखे अनेक डिप्लोमा आहेत. 53 डिप्लोमा आहेत आणि या डिप्लोमांची संधी स्वीकारून देखील आपण पुढे जाऊ शकतो. मायनिंग इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामध्येही डिप्लोमा आहे आणि याच्यामध्येही अतिशय उत्तम संधी आहेत. स्वतःचं वर्कशॉप चालू करू शकतो आणि आजचा दिवस आहे निर्णय घेण्याचा की मी नापास झालेलो नाहीये, पण नापासातून पुढे जाऊन मी आयुष्यामध्ये जे भव्य दिव्य अशा स्वरूपाचं यश मिळवणार आहे त्यासाठी परमेश्वरांनी मला विचार करायला वेळ दिलेला आहे, गॅप दिलेली आहे. हल्ली सर्व नाटकांमध्ये आणि सिरियलमध्ये स्वतःचा अवकाश अशा तऱ्हेचा वाक्प्रचार असतो. आजचाच तो दिवस आहे, आजची ही ती स्पेस आहे. मला तुम्ही सांगा, तुमचा टेलिफोन नंबर कृपया प्रेक्षकांना सांगा जिथे आज खचलेले पालक, खचलेले विद्यार्थी तुम्हाला संपर्क साधू शकतील, तुमच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतील. किरण जोग, सांगा तुमचा नंबर. माझा नंबर 9820313368 9820313368 आणि विशेषतः मराठवाडा विदर्भामधल्या अनेक ग्रामीण भागातल्या मुलामुलींना सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 8 या वेळेमध्ये निसंशय मी उपलब्ध आहे. तुम्ही असं मानूच नका की तुम्ही नापास झालायत. तुम्ही असं माना की तुम्हाला संधी दारावरती ठोठावतीये आणि ती तुम्हाला सांगतेय की बाळा तू थांब आणि विचार कर. तुझी साईड तर चुकली नाही ना, आणि जर साईड चुकली असं वाटत असेल तर दुसऱ्या मार्गाने जाऊन आयुष्यातल्या भव्य दिव्य यशाकडे तुम्ही डोळे उघडे ठेवून बघू शकता. आयुष्यातल्या भव्य दिव्य यशाची एक पहिली पायरी जर कुठली असेल तर ती म्हणजे आजचा दिवस. आणि तो आजचा दिवस अशांसाठी मोलाचा आहे की ज्यांना आज कमी मार्क पडलेले आहेत किंवा नापास झालेले आहेत. त्या नापासांसाठीच आम्ही आजचा कार्यक्रम करतोय. नापास होण्याकडे तुम्ही कसं पाहावं, संकट की संधी म्हणून, त्याहीपेक्षा या पुढच्या भागामध्ये ज्यांनी संधी म्हणून पाहिलं त्यांनी आपल्या नापासातून कोणत्या प्रकारची यशोगाथा घडवली आणि जगावर कसं राज्य केलं हेही आपण पाहणार आहोत. आपल्या समोर काही नापासांच्या यशोगाथा मांडणार आहे. या नापासांच्या यशोगाथा आहेत अशा मुलांच्या की ज्यांना त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर असं शैक्षणिक अपयश आलं होतं. ते एकतर नापास तरी झाले होते किंवा स्कूल ड्रॉपआउट्स तरी झाले होते. पाहूया त्यांच्याविषयीचा हा एक रिपोर्ट. धनाढ्य उद्योजक लॅरी एरिक्सन, ओराकलचा निर्माता, बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचा निर्माता, स्टीव्ह जॉब ज्यांचं अलीकडेच निधन झालं, ॲपलचे निर्माते, हे तिघही धनाढ्य उद्योजक आणि तिघही शालेय परीक्षेत नापास झाले होते किंवा शाळेला त्यांनी रामराम ठोकला होता. शालेय जीवन त्यांनी अर्धवट सोडलेलं होतं. आपण पाहिलं की शालेय किंवा शैक्षणिक जीवनातलं अपयश हे काही जीवनातलं अंतिम अपयश नाही. याच विषयावर मी चर्चा करणार आहे की अशा नापासांच्या यशोगाथा नेमक्या काय आहेत. अरुण शेवते, हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे कारण तुम्ही याच्यावर जेवढं संशोधन केलंय तेवढं मराठीत क्वचितच कोणी केलं असेल. मला तुम्ही सांगा, जशा आपल्याकडे लॅरी एरिक्सन
किंवा स्टीव्ह जॉबच्या कथा आपण परदेशातनं ऐकत असतो, तशा मला अस्सल ह्या मातीत नापास झालेल्या आणि नंतर पुढे आयुष्यात देशालाच नव्हे तर जगाला ललांबूट ठरलेल्या लोकांच्या गोष्टी तरी सांगा. हा, आता पहिल्यांदा तुम्ही बिल गेट्सचं दाखवलं ना, तर बिल गेट्सचं तर इतकं विशेष आहे की त्याला रसायनशास्त्र जेव्हा ड श्रेणी मिळाली तर तो पोटाच्या विकाराने आजारी पडला आणि केवळ 6 महिने तो आजारी होता. म्हणजे परीक्षेच्या अपयशामुळे माणसं आजारी पडली आणि नापास झाल्यामुळे 6 महिने जो माणूस आजारी पडला त्याने जगामध्ये संगणकावर प्रचंड मोठं साम्राज्य निर्माण केलं. त्यामुळं जमिनीपासून आकाशापर्यंत झेप घेण्याची क्षमता ही नापास विद्यार्थ्यांमध्ये असते. आणि नापास एखादा विद्यार्थी होणं म्हणजे त्याचा काही बुद्ध्यांक जो आपण तो हा वाया गेलेला आहे, कमी झालाय असं काही नसतं. नापास मुलाचा बुद्ध्यांक सुद्धा हा हुशार माणसापेक्षाही जास्त प्रचंड असू शकतो. फक्त दुर्दैवाने एक अपघात म्हणून ज्याला आपण पाय मुरगळला तसं नापासाचा तो एक क्षण असतो, तो म्हणजे पाय गेल्याचा क्षण नसतो. आणि असे अनेक उदाहरणं सांगता येईल. आता उदाहरणार्थ राज कपूरचं उदाहरण आहे की राज कपूर लॅटिनमध्ये नापास झाला होता आणि नापास झाल्यानंतर त्याला असं विचारलं की आता आपण आत्महत्या करूया. मग आत्महत्या करायला राज कपूर निघाला होता आणि माटुंगा स्टेशनजवळ एक माणूस मरताना त्याला पाहिला आणि राज कपूरला असं वाटलं की अरे आपण तर नापास झालेलो आहे, आपण कशासाठी आत्महत्या करायची. आणि मग वडिलांना जाऊन त्याने सांगितलं की मी परीक्षेत नापास झालेलो आहे, मला पुढे शिकायचं नाही, मला चित्रपटात जायची इच्छा आहे. आणि वडिलांनी सुद्धा आपल्या मुलाचं ओळखलं आणि त्याने सांगितलं की उद्यापासून तू केदार शर्मांकडे जा. त्यामुळे इतकी प्रचंड क्षमता राज कपूरमध्ये होते. त्यामुळे नापास हे त्याच्यादृष्टी अत्यंत किरकोळ होतं. दुसरंच उदाहरण देता येईल की या देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अतिशय दलित समाजातून आलेला हा माणूस, पण ते 3 ते 4 वेळेस नापास झाले, रात्र शाळेमध्ये शिकले, पट्टेवाले म्हणून नोकरी केली. असं असताना देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत ते जे पोहोचले, तर मला वाटतं एक माणूस नापास झालेला विद्यार्थी दिल्लीपर्यंत गृहमंत्री होऊ शकतो, हे एक उत्तम उदाहरण आहे. दुसरंच उदाहरण गुलजार साहेबांचं तुम्हाला देता येईल की गीतकार गुलजार हे उर्दूमध्ये नापास झाले. काय सांगताय तुम्ही? गीतकार गुलजार उर्दूमध्ये शालेय जीवनात, लक्षात घ्या मित्रांनो, उर्दूमध्ये नापास झाले होते. ज्यांच्या उर्दू शायरीवर अख्खं जग फिदा आहे ती व्यक्ती उर्दूमध्ये नापास झाली होती. आणि विशेष म्हणजे गुलजार साहेब नापास झाल्यानंतर वडिलांकडे लाडू घेऊन गेले, म्हणाले मी आता नापास झालेलो आहे, मला काय म्हणाले पुढे शिकायचं नाही. आणि मग गुलजार साहेबांनी एक वेगळा मार्ग स्वीकारला आणि आज एक प्रख्यात दिग्दर्शक आणि गीतकार म्हणून आपण त्यांना झी 24 तास एक पाऊल पुढे.